हे आहे ठोकशाही न्यूज 24, जिथे आवाज दाबला जात नाही, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे. काव्यगंध 3 रे राज्यस्तरीय कवी संमेलन शिर्डी येथे अत्यंत उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात संपन्न झाले. 75 कवी कवयित्रींनी विविध विषयांवरील उत्कृष्ट कविता सादर करत उपस्थित रसिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. दिवसभर रंगलेल्या या काव्य सोहळ्यात काही कवितांनी हशा पिकवला तर काहींनी श्रोत्यांच्या डोळ्यांत पाणी आणत भावनिक वातावरण निर्माण केले. शिर्डी येथील शांतिकमल हॉलमध्ये पार पडलेल्या या संमेलनाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ गीतकार, कवी व लेखक बाबासाहेब सौदागर यांनी भूषविले. त्यांच्या प्रेरणादायी उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष उंची प्राप्त झाली. सकाळी 10 ते सायंकाळी 7 या वेळेत रंगलेल्या या कार्यक्रमात सामाजिक वास्तव, नातेसंबंध, प्रेम, निसर्ग, ग्रामीण जीवन, स्त्रीशक्ती आणि देशभक्ती अशा विविध विषयांवर प्रभावी काव्यसादरीकरण झाले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. त्यानंतर स्वागतगीत आणि प्रभावी सूत्रसंचालनामुळे वातावरण अधिकच भारावून गेले. उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कवी कवयित्रींनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत कविता सादर करत टाळ्यांचा कडकडाट मिळवला. कार्यक्रमाला बाळासाहेब गिरी, हेमलता गीते, भारत सातपुते, अमोल चिने, गजानन उफाडे, रज्जाक शेख आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली. सर्व मान्यवरांनी काव्यगंध साहित्य समूहाच्या कार्याचे कौतुक करत ग्रामीण व शहरी भागातील साहित्यिकांना एकत्र आणण्याच्या उपक्रमाचे स्वागत केले. या संमेलनाचे आयोजन काव्यगंध साहित्य समूहाच्या संस्थापिका ॲडव्होकेट अक्षशिला शिंदे आणि प्रशांत गोरे यांनी अत्यंत नेटकेपणाने केले. कार्यक्रमाचे नियोजन, कवींचे सादरीकरण, सन्मान सोहळा आणि रसिकांसाठी केलेली व्यवस्था यामुळे उपस्थितांनी आयोजकांचे विशेष कौतुक केले. यावेळी अहिल्यानगर जिल्हा समिती अंतर्गत संजय महाजन, भावना गांधीले आणि सुरेखा जोगदे यांची जिल्हा प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली. कार्यक्रमात सहभागी झालेल्या कवी कवयित्रींना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. संपूर्ण दिवस काव्यमय वातावरणात पार पडलेल्या या संमेलनाने शिर्डी नगरीत साहित्याचा सुंदर उत्सव साकारला असून उपस्थित साहित्यप्रेमींना एक अविस्मरणीय अनुभव दिला. ठोकशाही न्यूज 24 साठी कार्यकारी संपादिका छाया येवले.